हे नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? पहिले तर सर्वांना सॉरी म्हणते, माझे व्हिडिओ काही रेग्युलर येत नाही आहेत आणि लाईव्हही मी रेग्युलर येत नाही आहे. जसं की मी तुम्हाला सर्वांना कल्पना देऊन गेले होते, मी भाऊ आणि बहिणीकडे इकडे भुसावळ मुक्ताईनगरला आली आहे. गरमी प्रचंड प्रमाणात आहे, त्यामुळं मी लाईव्ह नाही घेते. आणि तर आज संध्याकाळी निघाले होते मुक्ताईनगर दर्शनला. तर भुसावळजवळ एक 30 किलोमीटर अंतरावर मुक्ताईनगर हे तालुका आहे. तिथे माझा भाऊ आणि वहिनी राहते. तिथे माझा भाऊ ग्रामसेवक आहे आणि दरवेळेस माहेरीच जाते. मग तो बोलला की या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना घेऊन इकडे ये. तर मला माहिती नव्हतं इकडचं तापमान एवढं, टेम्परेचर एवढं हाय आहे, त्यामुळे गरमीने एकदम त्रासलेली आहे. म्हटलं चला संध्याकाळी, दिवसभर तर घराच्या बाहेर पडता येत नाही, म्हटलं संध्याकाळी मंदिरात जाऊया. तर हे आहे असं मुक्ताईनगर, जसं की मी तुम्हाला दाखवलं. हे मुक्ताईनगरचं नवीन मंदिर आहे, जेणेकरून जे भाविक येतात, जे सर्व तीर्थक्षेत्र उज्जैन वगैरे जाऊन येतात, तर लास्ट स्टॉप मुक्ताईनगर असतो. मग त्यांना जे मूळ मुक्ताईनगर आहे ते खूप आतमध्ये जातं आणि हे एकदम त्यांनी हायवेला, जेणेकरून जे सर्व दुसऱ्या गावातनं आलेले भाविक आहेत त्यांना सोपं पडावं म्हणून हे नवीन मंदिर झालेले पाहू शकता. अगदी सुंदर मंदिर आहे. आणि जुनं मुक्ताई मंदिर, मूळ मुक्ताई मंदिर, त्याचंही तुम्हाला दर्शन मी देणार आहे. व्हिडिओमध्ये सोबत राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मी, स्वरा, समृद्धी आणि माझा भाऊ आम्ही आले होतो मुक्ताईनगरच्या मंदिरात. ही आहे मुक्ताई देवीची आरती आणि किती सुंदर अशी मूर्ती आहे तेही पाहू शकता. मुक्ताई देवीचं मंदिर मी याआधी नाही पाहिलेले. आणि एक कथा आहे की जेव्हा हे 22 मे रोजी मुक्ताई देवी ह्या अंतर्धानात पावल्या होत्या, आपलं अंतर्धान सोडून या जगातून विलुप्त झाल्या होत्या. हे पाहताना त्यांचे बंधू, परत विठ्ठल रुक्माई यांनी आणि आपला वारकरी संप्रदाय यांनी पाहिलेलं आहे. अशा जंगलात फिरत फिरता त्या एकदम अदृश्य झालेल्या होत्या, अंतर्धान पावलेल्या होत्या, अशी पौराणिक कथा आहे. कोणी म्हणतं त्यांनी जलसमाधी घेतली होती, कोणी म्हणतं त्या एकदम अचानक गायब झाल्या होत्या. इथे मस्तपैकी छोटी छोटी दत्तात्रय, गणपती, महादेव अशी 2-3 मंदिरंही होती. तिथे आमची समृद्धी बघा किती मन लावून दर्शन घेते आणि काय जाणो काय मागते. मला तर मंदिरात गेल्यावरती काही मागायचं लक्षात येत नाही, माता ठेकवते आणि निघते मी. सर्व मंदिराचे तुम्ही दर्शन घेतले आहेत का? घेतले नसतील तर परत एकदा घ्या. अगदी सुंदर छोटे छोटे असे मंदिरं होती आणि खूप शांतता. मुक्ताईनगर हे गाव आहे ना, इतकी शांतता आहे, मस्तपैकी हिरवी झाडी आणि फक्त शांतता. असं वाटतं कोणाच्या घरात कोणी राहतं का नाही. त्यात आमची समृद्धी आणि स्वरा यांचीच बडबड फक्त. असं बोलावं लागतं, अगं हळू बोला, हळू बोला, कारण की पूर्ण गाव एवढं शांत आहे. बाहेर फिरायला गेलं ना, थोडाही आवाज येत नाही, असं वाटतं गावात कोणी राहतं का नाही. बाकी सर्व मस्त आहे, फक्त थोडंसं इथे उन्हाचं तापमान, म्हणजे ऊन खूप जास्त आहे, गरमी खूप जास्त आहे, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो आहे. बाकी गाव हे अगदी मस्त आहे, कारण मी पुण्यात राहते, तर वातावरण अगदी थंड असतं आणि त्या वातावरणाची सवय. एकदम त्यातून गरमीमध्ये आले, थोडंसं ॲडजस्ट करायला अवघड जातं. मग त्यानंतरच मी तुम्हाला जसं म्हटलं, जे मेन मुक्ताई मंदिर आहे, आम्ही तिकडे निघालो दुसऱ्या दिवशी सकाळी मस्तपैकी. आजही जसं आम्ही काल मुक्ताई मंदिरला जाताना मस्त पावभाजी बनवली होती, तसंच आज मिसळपाव बनवून आम्ही निघालेलो होतो. जसं की बाहेर जायचं तर काहीतरी शॉर्टकट भेट असतो. तर हे मेन मुक्ताईनगर मंदिर, हे मेन मुक्ताई देवीचं मंदिर आहे, जिथे त्यांनी तापी आणि पूर्णा नदी यांच्या संगमावरती म्हणजे त्या हे झाल्या होत्या, विलुप्त झालेल्या होत्या. अगदी खरी जी स्टोरी आहे ती मलाही माहिती नाही आहे. तुम्हाला कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा. कारण की इथल्या गावकऱ्यांकडून मी असं ऐकलेलं आहे की त्यांनी एकदम पाण्यामध्ये विलुप्त झाल्या होत्या. कोणी म्हणतं एकदम या म्हणजे परिसरामध्ये हिरवळ डोंगर झाडीमध्ये त्या फिरता फिरता एकदम विलुप्त झाल्या होत्या. आता नेमकं स्टोरी काय ते मलाही माहिती नाही आहे. अगदी मीही नंतर व्यवस्थित स्टोरी पाहून तुम्हाला सांगेल. सध्या नवीन ठिकाणी आहे आणि या ठिकाणची स्टोरी मला इथे कोणी दिसलंही नाही विचारायला. आणि भाऊही नवीनच इकडे शिफ्ट झालेला आहे, त्यामुळे त्यालाही माहिती नाही. त्याने फक्त एवढं सांगितलं की मला एवढंच माहिती आहे की मुक्ताई देवी यांनी इथे जलसमाधी, 2 नद्यांच्या संगममध्ये जलसमाधी घेतली होती. तर काही जण म्हणतात त्या एकदम डोंगरदऱ्यामध्ये फिरताना स्वतःहूनच या जगाचा त्यांनी निरोप घेतला, अदृश्य झाल्या होत्या. आणि हे दृश्य अदृश्य होताना त्यांना साक्षात विठ्ठल रुक्माई, त्यांचे भाऊ
आणि बारकी वारकऱ्यांनीही पाहिलं होतं. तर हे असं सुंदर मंदिर आहे. मंदिर पाहू शकता एकदम सुंदर आणि जसं मी तुम्हाला म्हटलं एकदम शांतता आणि खूप सुंदर मंदिर आहे. आणि नेमकं आम्ही गेलो तेव्हा इथे आरती चालू होती. खूप सुंदर आरती भेटली. आणि इकडे ना भुसावळ मुक्ताईनगर साईडला केळी म्हणजे ह्या भागामध्ये केळीचं उत्पन्न जास्त घेतलं जातं. इथे केळीचे चिप्स आणि शेव एक मला आठवत नाही आहे मी कारण भरपूर ठिकाणी इथे पाहिलं एक विशिष्ट प्रकारची शेव भेटल्या जाते इथे. ती शेव भेटते अशी थोडीशी काळसर कलरची असते. तर ती शेव इथे फेमस आहे आणि केळीचे चिप्स इथे खूप फेमस आहे. पाहू शकता मंदिराचा गाभारा अगदी सुंदर आहे आणि आरतीला सगळेजण थांबलेलेच होते. म्हटलं चला आम्हाला चांगला लाभ भेटलेला आहे आरतीचा, तर आरती घेऊन मुक्ताई देवीचं दर्शन करावं. व्हिडिओ अगदी लपून काढलेला आहे कारण की इथे व्हिडिओ काढणं अलाउड नाही. अगदीच थोड्या दिवसापूर्वी इथे काहीतरी अशी घटना घडली आहे जी की मला माहिती नाही आहे. त्यामुळे भाऊ म्हणला आता इथे व्हिडिओ काढण्यास आधी व्हिडिओ शूट करण्यास एकदम हे नव्हतं, प्रॉब्लेम नव्हता, पण आता काढू देत नाही आहेत असं भाऊ म्हटलं. त्यामुळे म्हटलं तू काही व्हिडिओ काढू नको. 2-3 दिवसापूर्वी इथे काहीतरी झालं आहे त्यामुळे इथे व्हिडिओ वगैरे काढू देत नाहीत. आता ते काय प्रकार आहे ते मला नाही माहिती. पण मी काय केलं समोरच्या खिशामध्ये मोबाईल ठेवला आणि म्हटलं समोर तू व्हिडिओ बनव. मी काय ऐकते होय, जिथे जाईन तिथला व्हिडिओ मी नाही बनवला तर मला करवणार कसं आणि तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ आला नाही असं होणार का? बघा मी किती कष्ट घेते, तुम्हीही पाहू शकता तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचण्यासाठी. आणि तुम्हीही दर्शन घ्या, किती सुंदर बघा मुक्ताई देवी आहेत. आणि तुम्हाला जसं म्हटलं इथे रोज केळाच्या गडाचा भोग असतो आणि तोच प्रसाद दिला जातो. खूप सुंदर असा मंदिराचा कळस आहे. खूप सुंदर मंदिराची पूर्ण सजावट आहे. बाकी बाहेरचा गाभाराही मी तुम्हाला दाखवेल. आता आरती झालेली होती आणि नंतर मात्र पुजारी काका तिकडे गेल्यावरती मी असं थोडंसं पटकन असं एकदम कोणाचं लक्ष नसताना पटकन थोडंसं शूट घेतलं. आणि हा आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर. खूप म्हणजे आम्ही अक्षरशः 6 वाजता गेलो तरी पाय अशी भाजत होती. तिथे ते थोडेसे पोते वगैरे टाकलेले होते त्याच्यावर थोडं थांबून आम्ही चालत होतो. आणि त्यानंतर मग इथे थोडंसं 2-3 फोटो काढले समर समृद्धीचे आमचे आणि त्यानंतर घरी निघालो. एकदम थकलेलो होतो. घरी जाऊन म्हटलं मिसळ पावी खाल्ली आणि मग झोपी गेलो. जसं तुम्हाला रोज सांगते इथे नुसती गरमी आहे. फॅनचा आणि कूलरच्या आवाजाने काही फरक पडत नाही. असो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि जे व्हिडिओला नवीन आहेत त्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की तुमच्या अभिप्रायामध्ये सांगत जा जेणेकरून मला नवीन